नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात सोयाबीनची उगवण न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट एसडीओ कार्यालयावर धडक देत आंदोलन केले. चांदूर रेल्वे तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्ज काढून मोठ्या आशेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात 10 ते 12 दिवस उलटूनही सोयाबीनची उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी अर्थात एसडीओ कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले. यावेळी राजुरा येथील शेतकरी भूषण काळे यांनी बोगस बियाण्यांच्या रिकाम्या थैल्या अंगावर बांधून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषी बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी आणि बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. तालुका कृषी अधिकारी मी संचित ढाकरे, तालुका कृषी अधिकारी चांदूर रेल्वे. मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो किंवा सांगू इच्छितो की आमच्याकडे 139 तक्रार चांदूर रेल्वे तालुक्यात प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आपण 90 तक्रारीचे पंचनामेसुद्धा केलेले आहेत. त्या पंचनाम्यानुसार आणि पूर्ण पाहणीनुसार आपण त्याचा अहवाल आज अंतिम करत आहोत. त्या अहवालानुसार आपण सर्व शेतकऱ्यांना तो अहवालसुद्धा देणार आहोत. तर त्यात आपण पाहतच आहे की बूस्टर कंपनी जी आहे ती सर्वात जास्त आपल्या इथे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आपण पंचनामे करून त्याची कारवाई करणार आहोत. तर पहा, बूस्टर कंपनीवर आपण अमरावती जिल्ह्यामार्फत FIR सुद्धा दाखल झालेला आहे. त्यामध्ये आपण शक्यतो शेतकऱ्यांसोबतच आहोत. जिथे जिथे आपले जे बियाणे असतात त्यामध्ये 90%, 10% असे जर्मिनेशन आलेले आहेत, असे आढळून आलेले आहेत. म्हणजे या कंपनीमार्फत जे शेतकऱ्यांची पिळवणूक झाली आहे ते आपण दूर करण्यासाठी एक अहवाल SDO समितीमार्फत एक अहवाल आपण तयार करत असतो. तो अहवाल आपण फायनल झाले की शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. त्यानुसार शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई आहे ती कंपन्यामार्फत आणि जे मत जर शेतकऱ्यांना पटलं नसेल तर शेतकरी ग्राहक मंचातसुद्धा जाऊन आपण ते तक्रार दाखल करू शकतो. हे आपण आज त्यांना अहवाल फायनल करणार आहोत शेतकऱ्यांना देण्यासाठी. दरम्यान बोगस बियाण्यांच्या तक्रारींची चौकशी सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय आणि भरपाई कधी मिळणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.